पण जीवाला बरा वाईट नहीं तो फ्रिज में से वहाँ भाइयों का हाथ फेस्टर हो गया। हा ना मी बोला उसको आपको हाथ पे मार दिया। ते काय म्हणजे त्यांना चान्स नाही भेटला हे आले ना दादा चान्स नाही भेटला आणि दरवाजाला ते सुद्धा ते बाजूला घेऊनच मला दीदीने बोली म्हटलं तिला विचारलं म्हटलं तू कुठं राहतं का नाही म्हणे लॉक यार बाप म्हटलं यांनी पण एका दुर्वा खालीच हो आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। रात्री सुमारे 2:30 वाजता 2 वेळेस लाईट गेली हनुमाननगर पहिल्यांदा लाईट गेली तर 15-20 मिनिटात लाईट आली नंतर अजून एकदा लाईट गेली मग लाईट गेल्यानंतर तो एक व्यक्ती आला माझा भाऊ 2च्या नंतर नाशिक करून घरी येत होता तर रात्री त्याचा मला कॉल आला 2:30 वाजता काय म्हणे रात्री तू बाहेर निघ म्हणे रात्री घर फोडणारा आलेला आहे म्हणे बाहेर तर रात्री आम्ही दोघं भाऊ मी माझ्या लहान भावाला आवाज दिला बाहेर ये कोणीतरी बाहेर आलेलं आहे तर आम्ही बाहेर येऊन बघतो तर रात्री एक आमच्या बाजूच्या शेजारचे मावशी राहतात एक लेडीज त्यांच्या घरी त्यांनी बाजूला एक रूम आहे ते भाड्याने दिलेलं आहे त्याच्यात एक म्हातारीबाई राहते ते म्हातारीबाई गेली होती गावी त्यांच्या मुलीच्या घरी तर ऍक्च्युली त्यांनी तो घर फोडून घरात प्रवेश केला तर आम्ही त्याला धरायचा प्रयत्न केला तो पाठीमागच्या दाराने दार तोडून पळायचा प्रयत्न करत होता लहान भावाने धरलं लहान भावाच्या हातावर त्यांनी रॉड मारलाय रॉड मारून ऍक्च्युली त्याच्यात खूप दुखापत झालेली आहे तर मग त्याला धरून आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलाय स्वतः साहेब आले होते करे साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य केलं फक्त आम्हाला पोलीस प्रशासनाकडून एक विनंती आहे की रात्री 2-4 दरम्यान आम्हाला एक पोलीसची गाडीचं एक राऊंड भेटलं पाहिजे।